अमरावती जिल्हा परिषदेकडून सन 2025-26 चे सुधारित आणि 2026-27 चे मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा यांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला। जिल्ह्याचा समतोल विकासासाठी विविध विभागांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मंगळवार 24 मार्च रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 167 नुसार अमरावती जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यात एकूण 14 पंचायत समित्या आणि 841 ग्रामपंचायती कार्यरत आहेत। जिल्हा निधीचे अर्थसंकल्प हे प्रामुख्याने जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नावर आधारित असतात। मुद्रांक शुल्क, स्थानिक उपकर, वाढीव उपकर, साक्षेप अनुदान, पाणीपट्टी आणि वन अनुदान या प्रमुख स्तोत्रांपासून जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळत असते। सन 2025-26 साठी सुधारित अंदाजपत्रक 37,25,31,060 रुपये तर सन 2026-27 साठी 39,99,28,764 रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे। मागासवर्गीय कल्याणासाठी 2025-26 मध्ये 5,19,25,892 रुपये तर 2026-27 मध्ये 5,17,00,000ची तरतूद करण्यात आली आहे। महिला व बाल कल्याणासाठी 2025-26 मध्ये 1,98,71,059 रुपये तर 2026-27 मध्ये 2,16,00,000ची तरतूद करण्यात आली आहे। दिव्यांगांसाठी 5% निधी अंतर्गत 2025-26 मध्ये 1,79,50,000 तर 2026-27 मध्ये 1,45,00,000 राखीव ठेवण्यात आले आहेत। कृषी, शिक्षण, आरोग्य, सिंचन, बांधकाम, पाणी पुरवठा आणि पशुसंवर्धन या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठीही स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे। या अर्थसंकल्पाद्वारे जिल्ह्याचा सर्वांगीण आणि समतोल विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा यांनी सांगितले। महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 137 नुसार प्राप्त अधिकाऱ्यांचा अन्वय 25-26 चे सुधारित व सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक सादर करताना मला आज आनंद होत आहे। अमरावती जिल्हा परिषद भौगोलिक क्षेत्रामध्ये एकूण 14 पंचायत समिती कार्यरत असून 841 ग्रामपंचायती आहेत। जिल्हा निधीचे अर्थसंकल्प हे जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर आधारित असून जिल्हा परिषदेचे उत्पन्नाचा स्रोत मर्यादित आहे। जिल्हा परिषदेला प्रामुख्याने मुद्रांक शुल्क, स्थानिक उपकर, वाढीव उपकर, सापेक्ष अनुदान, पाणीपट्टी उपकर, वन अनुदान इत्यादी मार्गाने उत्पन्न प्राप्त होते। यानुसार अंदाजपत्रके तरतूद करून विकासाची जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो। यावर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी जिल्हा परिषदला तब्बल 11 कोटी जास्त पाणीपट्टी उपकर मिळालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आमचं जे मूळ अंदाजपत्रक आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे। सन 2025-26 चे सुधारित व सन 2026-27 चे मूळ अर्थसंकल्प सादर करताना नमूद करावे वाटते की सन 2025-26 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असून सुद्धा अमरावती जिल्हा परिषदेच्या आर्थिक स्थितीचे भान ठेवून जिल्ह्याचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न केला आहे। जिल्हा परिषद अमरावतीच्या सन 2025-26 चे सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार एकूण सुधारित तरतूद 37,25,31,060 व सन 2026-27 च्या अंदाजपत्रकीय तरतूद रुपये 39,99,28,764 एवढी आहे। तसेच लेखाशेषाय निहाय तरतुदी विवरण अंदाजपत्रक दर्शवण्यात आलेले आहे। जिल्हा परिषदच्या स्वउत्पन्नाच्या तरतुदीपैकी शासन निर्देशानुसार सामान्य उपकर, सापेक्ष अनुदान, मुद्रांक शुल्क, कर व फी, वाढीव उपकरच्या उत्पन्नाच्या 20 व 10% निधी हे अनुक्रम मागासवर्गीयांचा व महिला बालकल्याणासाठी खर्च करणे आवश्यक आहे। सन 2025-26 करिता मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सुधारित तरतूद 5,19,25,892 व सन 2026-27 मध्ये 5,17,07,000 एवढी तरतूद करण्यात आलेली आहे। महिला बालकल्याणासाठी 25-26 ला सुधारित तरतूद 1,98,71,059 व 26-27 मध्ये 2,16,02,000 तसेच शासन निर्देशानुसार दिव्यांग कल्याणासाठी 5% निधी तरतूदनुसार सन 2025-26 मध्ये 1,79,50,000 व 26-27 मध्ये 1,45,00,000 स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे। एकूणच मर्यादित उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवरही अमरावती जिल्हा परिषदेकडून विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येतोय।